फायनली आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आलाय। आता वेदांनी अथर्वला मायाचे सगळे कारस्थान सांगितले। अथर्वनी मायाला शिकवलाय चांगलाच धडा। नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आता इकडे अथर्व बेडरूम मध्ये बसलेला असतो, विचारामध्ये पडलेला असतो। तेवढ्यात तिथून मीरा येते। तेवढ्यात अथर्व म्हणतो, तुला कित्येक वेळेस सांगितले बरं माझ्या बेडरूम मध्ये तू यायचं नाही, माझ्या बेडरूमच्या आसपास भटकायचं नाही, तरी तू माझ्या बेडरूम मध्ये का बरं आली बरं? मीरा पण म्हणते, मला तुम्हाला खूप मोठी गोष्ट दाखवायची होती, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं, प्लीज मी आत येऊ का? तेवढ्यात अथर्व बोलतो, आता आलीच तर बोल, तुला काय सांगायचंय, तुला काय दाखवायचंय? तेवढ्यात तिथून मीरा पण तो फोटो दाखवते अथर्वला, वेदांनी ड्रॉइंग बनवलेली। ते बघून अथर्वला एकदम मोठा शॉक लागतो। अथर्व एकदम भावुक होऊन जातो। अथर्व बोलतो, ठीक आहे मी पूजेमध्ये संध्याकाळी, तू अजिबातच काळजी घेऊ नको। आता अथर्वला काय होतं कुणास ठाऊक। आता अथर्व पण पूजेला यायला तयार झालेला राहतो। तेवढ्यात मीरा पण म्हणते, तुमच्या मुलीला पण वाटते तुम्ही पूजेसाठी यावं, प्लीज तुम्ही पूजेसाठी यावा, माझी एवढीच इच्छा आहे, असं म्हणून मीरा पण तिथून निघून जाते। आता इकडे मंजिरी पण दादासाहेबांना बोलू लागत असते। मंजिरी म्हणते दादासाहेबांना, मी तुम्हाला म्हटले होते अथर्व अजिबातच पूजेसाठी इकडे काही येणार नाहीये, तुमची इच्छा होते म्हणून इथे मी तयार होऊन आले, आम्ही सगळे तयार होऊन इथे आलोय, पण आम्हाला असं वाटते अथर्व काही येणार नाही। तेवढ्यात दादासाहेब पण बोलतो, पण तुला थोड्या वेळ थांबायला काय होतं बरं, मला 100% खात्री आहे अथर्व येईलच। आणि प्रेक्षकांनो ह्यावेळेस अथर्व सगळ्यांच्या नाकावर टिचून त्या पूजेच्या ठिकाणी येतो। ते बघून तर त्या मंजिरीला एकदम मोठा धक्का लागतो। मायाला पण एकदम शॉक लागतो। माया विचारामध्ये पडते। मायाला असं वाटतं, अथर्व कस काय तयार झाला बरं यायला? अथर्व तर अजिबातच येणार नव्हता, अथर्व आलाच कस काय? त्याच्याने मायाला एकदम असा राग आलेला राहतो त्या मीरावरती। थोडं आता अथर्व पण म्हणतो, चला आपण पूजा करून घेऊया, असं म्हणून अथर्व पण पूजा करतो। ते बघून तर सगळ्यांना एकदम आनंद होतो। दादासाहेबांना ते एकदम आनंद झालेला राहतो। दादासाहेब बोलता, मंजिरी मी तुला म्हटलं होतं ना अथर्व येईल पूजेसाठी, पाहिलं ना अथर्व पण पूजेसाठी आलाच। अथर्व सगळं काही करतो, आपण जे सांगतो ते अथर्व खूप चांगला आहे, ही माया चांगली मुलगी नाहीये, असं म्हणून त्या मायाची पण चांगलीच जिरवता दादासाहेब। त्या मायाला तर अजून शीट भरते, मायाला अजून राग येतो। माया बोलते, मी काय चुकीचं वागले बरं? तेवढ्यात आता दादासाहेब बोलता, बस तो आता विषय बंद कर, असं म्हणून आता ते दोघंही पूजा करू लागत असतात। आणि यावेळी डायरेक्ट वेदा त्या मायाचे सगळे कारस्थान अथर्वला सांगणार आहे। आता मायाचे सगळे कारस्थान अथर्वला वेदांनी सांगितल्यावरती तर मायाच्या विरोधात अथर्व कोणता निर्णय घेईल, मायाला कसा धडा शिकवेल, पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे, कारण की आता ह्यावेळी वेदा सगळं खुलासा करणार आहे। तुम्हाला काय वाटतं अथर्व कोणता निर्णय घेईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका। याच मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।